राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री यांचा मला फोन आला आणि त्यांनी मला सक्त सूचना दिल्या की अशा पद्धतीचं परत बोलायचं नाही, ही तुमची चूक आहे। आणि मी लगेच जिल्हाधिकारी सांगली कार्यालयाच्या समोर येऊन मी सर्व मीडियाच्या समोर सांगितलं की माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या मला सक्त सूचना आहेत आणि अशा पद्धतीचं मी वक्तव्य करणार नाही। आणि तत्पूर्वी त्यांना शरदचंद्रजी पवारांचा फोन गेला होता आणि तेही माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मीडियामध्ये सांगितलं, पवारांच्याकडून पण मीडियामध्ये ते आलं होतं। आणि मग मी सांगितलं की मी इथून पुढे असं वक्तव्य करणार नाही। माननीय चंद्रकांत दादांचा फोन आला, त्यांनी मला सूचना दिल्या की जे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्याबद्दल आपण असं बोलू नये। आणि मी म्हटलं ठीक आहे, मी इथून पुढे या विषयावरती बोलणार नाही। हे कधी घडलं? 18 तारखेला मी बोललो, 19 तारखेला मला सूचना आल्या आणि 18, 19, 20, 21 नंतर 22 तारखेला सांगली शहरामध्ये महाराष्ट्राची संस्कृती वाचवा अशा बॅनर खाली एक सभा पार पडली आणि त्या सभेमध्ये जे काही वक्तव्य केली गेली आणि त्याच्यावरती आपल्या सर्वांचे नेते पालकमंत्री चंद्रकांत दादांनी 25 तारखेला म्हणजे 22 तारखेला झालं होतं, 25 तारखेला ग्रामीण भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाचं उद्घाटन होतं आणि त्या सभेमध्ये चंद्रकांत दादांचा रुद्रावतार मी पहिल्यांदा पाहिला, तुम्ही पाहिला आणि अखंड महाराष्ट्राने पाहिला। आणि त्यांनी त्यामध्ये भूमिका व्यक्त केली की तुम्ही ज्या चुकीच्या पद्धतीने बोललाय त्याच्यावरती आम्ही इशारा मोर्चा 1 ऑक्टोबरला सांगलीमध्ये काढतोय आणि तुमचा जो जातीयवादी विकृतीचा रावण आहे तो आम्ही जाळणार आहे। ही भूमिका माननीय चंद्रकांत दादांनी मांडली। आणि मग आता ठीक आहे, मला पार्टीनं मला सक्त सूचना दिल्या, मी या विषयावरती बोलायचं नाही, मी गप्प राहिलो। परंतु सांगलीच्या सभेमध्ये मला तर तुम्ही शिव्या दिल्याच, ठीक आहे, मी तुम्हाला बोललोय, मला तुम्ही गोप्या म्हणताय, माझ्या आईला शिव्या देताय, माझ्या सगळ्या खानदानीवरती तुम्ही बोलताय, माझे सहकारी मित्र शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे नेते ते काय उगेच असे पुढारी झाले नाहीत सदाभाऊ। आता त्याने सांगितलं 265 केसेस झालेत। तुम्ही गेलाय का जेलमध्ये कधी? सतरंजीवर झोपलाय का जेलमध्ये? ताटात वाटे आणि ताट घेऊन तिथं जेवण लाईनमध्ये घेतले का तुम्ही शेतकऱ्यांच्यासाठी? तुम्ही त्यांच्या आईवरती बोलताय, म्हणे माझं पाय तोडतो, माझा हात तोडतो, पोरं निघाली होती त्याला उचलून आणायला। ठीक आहे, इथंपर्यंत ठीक आहे। तुम्ही माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सौभाग्यवती धर्मपत्नीच्या वरती ज्या खालच्या पद्धतीनं जाऊन बोलला आणि म्हणून मी काल आमच्या बिरोबाबानामध्ये त्यांना जे झोडायचं ते झोडलं। माझं बरोबर आहे का चूक आहे? 22 तारखेला झालं। शरद पवारांनी 22 तारखेला संध्याकाळी का नाही फोन केला देवाभावना की माझी ही कुत्री सगळी गेली होती सांगलीला आणि नको ती घाण करून आलेत, हे तुमच्या सौभाग्यवतीवरती बोलले? केला फोन? केला का? करणं अपेक्षित होतं की नाही? मीडियाला माझा सवाल आहे की शरदचंद्र पवारांनी मी बोलल्याच्या नंतर देवाभावना फोन केला, तो फोन अखंड जगामध्ये ज्यांचं नाव आहे, अखंड जगामध्ये ज्यांनी दबदबा निर्माण केलाय, भारत ही महासत्ता होणार हे आम्ही पूर्वी ऐकत होतो, पण भारत आता महासत्ता होताना आम्ही बघतोय। त्या माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या मातोश्रीचा एआयच्या माध्यमातून व्हिडिओ तयार केला आणि तो व्हिडिओ व्हायरल केला। शरद पवारांनी माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्याकडे फोन करून हे चुकीचं आहे असं मत व्यक्त केलं नाही। माननीय देवाभाऊंच्या मातोश्रींच्या वरती मागच्या 1 महिन्याच्या पूर्वी चुकीच्या पद्धतीनं स्टेटमेंट केलं, तेव्हा तुम्ही देवाभाऊंना फोन केला नाही, म्हणून मी बोलल्याच्या नंतर फोन केला, ठीक आहे। परंतु मी बोलल्याच्या नंतर देवाभाऊंच्या सौभाग्यवती वहिनींच्या वरती खालच्या पातळीवरती जाऊन टीका केली, तेव्हा शरदचंद्र पवारांनी फोन केला नाही। मीडियाने त्यांना जाऊन का नाही सवाल केला? त्यांना काय नाही प्रश्न विचारला
की तुम्ही गोपीचंद जेव्हा चुकीचा बोला तेव्हा तुम्ही फोन केला, परंतु देवाभाऊंच्या धर्मपत्नीवरती खालच्या भाषेत जाऊन इथला वाळवाचा कुत्रा बोलतोय त्याच्यावरती तुम्ही काय कारवाई करा असं तुम्ही बोलला नाही. म्हणजे आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट ह्या पद्धतीनं कसं काय महाराष्ट्रामध्ये चालल? संस्कृती म्हणे संस्कृती, कसली संस्कृती? कुठली संस्कृती? कसली संस्कृती आहे तुमची? अरे तुम्ही आम्हाला संस्कृती शिकवणार ज्यांनी या महाराष्ट्रातल्या बहुजनांच्या वरती अन्याय केला. गेले 50-60 वर्षे या लोकांना तुम्ही दाबून ठेवलाय, गावागावामध्ये झुंजवलाय, गावागावामध्ये सरपंच पदासाठी त्यांच्या 3-3 पिढ्याच्या दुश्मन्या तयार करून ठेवलेल्या आहेत आणि त्यांच्या जोरावरती तुम्ही आमदारक्या, खासदारक्या, मंत्रीपद, मुख्यमंत्रीपद भोगता. त्या गावातल्या लोकांचा तुम्ही कधी विचार केला? त्या गावातल्या लोकांचा विचार केलाय राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊनी आणि म्हणून आम्ही त्यांच्या सोबत आहोत. म्हणून आम्ही त्यांच्या सोबत आहोत. काय विचार केला त्यांनी? देवाभाऊनी विचार काय केला? या गावगाड्यातल्या पोरांना शिक्षण मिळालं पाहिजे, या गावगाड्यातल्या पोरांना शिक्षण करताना चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजेत आणि म्हणून महाराष्ट्रातल्या गरीब मराठा पोरांच्यासाठी सारथी नावाची संस्था स्थापन करण्याची कल्पना ही देवाभाऊंच्या डोक्यामध्ये आली, ते कुठल्याच मुख्यमंत्र्याच्या डोक्यामध्ये आली नाही. आणि आज मी तुमच्याशी बोलत असताना चंद्रकांत दादांनी नेतृत्व केलंय 5 वर्ष 14 ते 19 आणि नंतर 22 ते 24 मराठा समाजाच्या मुलांना काय योजना द्याव्यात त्याचं नेतृत्व चंद्रकांत दादांनी केलंय. रात्र रात्र बसून त्यांनी योजना तयार केलेल्या आहेत माननीय मुख्यमंत्री देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये. अरे आज महाराष्ट्रातल्या गरीब मराठा समाजाची मुलं क्लास 1, क्लास 2, सुपर क्लास 1 UPSC MPSC मध्ये सिलेक्ट झालेले आहेत. हे देवाभाऊ आणि चंद्रकांत दादांचं हे योगदान आहे मित्रांनो. सारथी नावाच्या संस्थेच्या माध्यमातून गरीब मराठा समाजाच्या मुलांच्यासाठी योजना दिल्या. आज जर पोरगा पुण्याला डायरेक्ट गेला, आज उद्या त्याचं ऍडमिशन आहे पुण्यामध्ये आणि आज तो कुठं जाईल, कुठं राहील, काय खाईल, सगळ्याचेच पाहुणे पुण्यामध्ये नाही, तर त्यांना आकस्मिक निधी नावाचा निधी सरकारनं काढला. त्याच्या खिशामध्ये पहिल्यांदा रोख 20,000 रुपये दिले जातात, 15,000 रुपये दिले जातात. तू पुण्यात जाऊन राहा आणि मग तुझी कुठं मेस असेल, खानावळ मिळेल, कुला भाड्यानं रूम मिळेल, तेव्हा तू तिथं जा. पण तुझ्या खिशामध्ये पहिल्यांदा जशी आई आणि वडील आपल्या खिशामध्ये पैसे घालतो तसं सारथी नावाच्या संस्थेच्या माध्यमातून या महाराष्ट्रातल्या गरीब मराठा मुलांच्या खिशामध्ये पैसे घालण्याचं काम हे देवाभाऊंच्या सरकारनं केलेलं आहे. हे मराठा समाजासाठी झालं. मग ओबीसींचं काय? 346 जातींचा समावेश असणारा एक मोठा समूह महाराष्ट्रामध्ये राहतो, ज्यांची लोकसंख्या 52% आहे. त्या ओबीसींच्यासाठी देवाभाऊंना वाटलं की एक वेगळं मंत्रालय तयार केलं पाहिजे आणि पहिल्यांदा असं घडलं देशामध्ये. महाराष्ट्र सरकारनं 346 जातींचा समूह असणाऱ्या ओबीसींच्यासाठी मंत्रालय स्थापन केलं. त्याच्यासाठी वेगळा मंत्री नेमला आणि त्या मंत्रालयाच्या माध्यमातून महाज्योती महात्मा ज्योतिबा फुले यांच्या नावानं संशोधन आणि प्रशिक्षण संस्था स्थापन केली आणि 346 जातीच्या पोरांना जे सारथीच्या पोरांना मिळतंय तेच महाज्योतीच्या पोरांना देण्याचं काम केलं. आणि म्हणून गेल्या वर्षी या महाराष्ट्रामध्ये 22 वैमानिक पोरं, सुताराचं, कुंभाराचं, लोहाराचं पोरग, अरे आमची पोरं ड्रायव्हर होत आहेत कशाचा? टॅक्सीचा. आमची पोरं ड्रायव्हर होत आहेत कशाचा? रिक्षाचा. आमचा पोरगा ड्रायव्हर होतोय पिकअपचा, टेम्पोचा, ट्रकाचा. परंतु देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये आमचा पोरगा विमानाचा ड्रायव्हर होतोय. हे देवाभाऊचं काम आहे मित्रांनो. विमानाचा ड्रायव्हर वैमानिक होतोय आणि त्याचा सगळा खर्च महाज्योती घालतेय. अरे धनगरांच्या पोरांना जिल्ह्यामध्ये वसतिगृहात ऍडमिशन मिळालं नाही तर आधार नावाची योजना आणली आहे. जो तालुक्याला राहतो त्याला 38,000, जो जिल्ह्याला राहतो त्याला 41,000, जो विभागीय कार्यालयात राहतो तिथं 51,000 आणि जो मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नागपूर, पिंपरी चिंचवड आणि पुणे या मेट्रो सिटीमध्ये जर गेला पोरगा आणि त्याला वसतिगृहात ऍडमिशन मिळालं नाही तर त्याला 61,000 रुपये देण्याची योजना आपल्या सरकारनं आणली. आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये 600 मुलांना, महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत, 36 गुणुले 600 एवढ्या पोरांना धनगर समाजाच्या, एवढ्या पोरांना ओबीसी समाजाच्या सवलत राज्य सरकार देतंय मित्रांनो.
प्रत्येक जिल्ह्याला 2 वसतिगृह, एक मुलींच्यासाठी एक मुलांच्यासाठी, मराठा समाजाच्या मुलांना, एक मुलींच्यासाठी एक मुलांच्यासाठी, ओबीसी समाजाच्या मुलांना, हे आमच्या सरकारनं केलं. अरे तुम्ही फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेतलं, फुलेवाडा काम तुम्ही केलं नाही. सावित्रीबाई फुलेंचं जन्मगाव नायगाव जे सातारा जिल्ह्यामध्ये, तिकडे तुम्ही कधी गेला नाही, त्याला कधी निधी दिला नाही. आमच्या सरकारनं फुले भिडेवाडा, जो भिडेवाडा डेव्हलप करायचा आहे ते देवाभाऊंच्या सरकारनं काम हातामध्ये घेतलं. नायगावला सावित्रीबाई फुलेंचं जन्मगाव आहे, तिथं डेव्हलपमेंट केलेलं आहे. अहिल्यादेवी होळकर यांची 300वी जयंती होती. अरे कुठं आहेत हे? हा माणूस अहिल्यादेवीच्या जयंती दिवशी वाळवा तालुक्यात फोन करत होता, जयंतीचे कार्यक्रम कुठं आहेत, मला तिथं हार घालायला यायचं आहे, म्हणजे याला फोटो टाकायचा आहे, ट्विट करायचा आहे, फेसबुकला टाकायचा आहे. अरे भारतीय जनता पार्टीचे नेते माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी दिल्लीमध्ये बैठक घेतली, सगळ्या देशातल्या मुख्यमंत्र्यांना बोलावलं आणि त्यांना सांगितलं ठणकावून, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर कोण पूर्ण केला असेल तर ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी केलाय आणि त्यांची जयंती अखंड देशभर करायची आहे. अखंड देशभर करायची आहे जयंती. सूचना दिल्या, कामाला लागले सगळे मुख्यमंत्री. अरे महाराष्ट्रात जयंती होत नव्हती, आम्ही आंदोलन करायचो की अहिल्यादेवींची जयंती सरकारनं साजरी करावी. 4 ओळीचा शासन निर्णय काढायचं, या जातीयवादी अवलादीना झालं नाही. देवाभाऊंनी 4 ओळीचं पत्र काढलं. सगळे कलेक्टर, सगळे तहसीलदार, सगळे बीडीओ, सगळे ग्रामसेवक पळायला लागले. अहिल्यादेवींचा फोटो कुठं आहे? अरे अहिल्यादेवींचा फोटो ह्यांनी कधी बघितलाच नव्हता. त्यांनी सावित्रीबाईचा फोटो, अहिल्यादेवींचा फोटो, माता रमाईचा फोटो, झाशीच्या राणीचा फोटो, राणी चन्नम्माचा फोटो, यांना फरकच कळला. यांनी कधी बघितलंच नाही. एक शासनानं निर्णय घेतल्यानंतर काय होतं त्याचा आम्हाला अनुभव आला आणि सगळ्या कार्यालयामध्ये अहिल्यादेवींचे फोटो आले. मित्रांनो, अखंड देशभर अहिल्यादेवींचा जयंतीचा कार्यक्रम करणारं हे भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. तुम्ही त्या दिवशी नुसतं ट्विट केलं, हे जातीवादी तुम्ही लोक आहात. नरवीर राजे उमाजी नाईक जो इंग्रजांच्या विरोधामध्ये लढला, या देशामध्ये इंग्रजांच्या विरोधामध्ये पहिल्यांदा फासावरती कोण गेला तर ते नरवीर राजे उमाजी नाईक आहेत. आमच्या रामोशी समाजाचा तो अभिमान आहे, स्वाभिमान आहे. त्यांचं गाव पुणे जिल्ह्यामध्ये आहे, पुरंदर तालुक्यामध्ये आहे, भिवडी नावाचं गाव आहे. अरे आम्ही किती वेळा म्हटलं की नरवीर राजे उमाजी नाईकांची जयंती सरकारनं करावी, नाही केली. देवाभाऊंच्या सरकारनं निर्णय केला की नरवीर राजे उमाजी नाईकांची जयंती सरकारनं करावी आणि सगळीकडे सरकार जयंती साजरी करायला लागलं. 7 सप्टेंबरला याच महिन्यात नरवीर राजे उमाजी राजांची जयंती होती. राज्याचे मुख्यमंत्री भिवडीला आले होते. चंद्रकांत दादा तिथले आमदार आहेत, त्या विभागातले, पुणे शहरातले. मागं दादा पालकमंत्री होते. आज नरवीर राजे उमाजी नाईकांचं स्मारक करायला तिथं जागा नाही भिवडी गावामध्ये, आणि म्हणून शेजारच्या गावामध्ये 5 एकर जागा आणि 49 कोटी रुपये सरकारनं मंजूर केले. मित्रांनो, 49 कोटी रुपये. रामोशी समाजाला नरवीर राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ स्थापन केलं. मी का सांगतोय? रामोशांचा वापर तुम्ही काय केला रे? मारामाऱ्या करायला. गावात कुणाला मारायचं? बोलवा रामोशाला. गावात कुणाला मारायचं? बोलवा कोळी समाजाच्या लोकांना. गावात कुणाला मारायचं? धनगराची कोण आहे थोडं बोलवा. हे मारामाऱ्या करून येणार, हे जेलमध्ये जाणार आणि तुम्ही खुर्च्यावरती पायावर पाय टाकून बसणार. अरे देवाभाऊंनी आमच्या लोकांना सन्मान दिला, भारतीय जनता पार्टीनं आमच्या लोकांना सन्मान दिला. वडार समाज तुम्हाला जात माहित आहे का? वडार समाजासाठी पैलवान मारुती चव्हाण आर्थिक विकास महामंडळ स्थापन केलाय. लोहार समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन केलाय. अरे गुरव समाज, गावात किती गुरव असतो रे? एका गावात 2 घरं, एका गावात 4 घरं, नाहीतर काय काय खरसुंडी सारखं गाव आहे तिथं मोठा समाज आहे. गुरव समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणार हे देवाभाऊंचं सरकार आहे. मित्रांनो, 18 महामंडळ एका वर्षामध्ये, एका दिवसामध्ये, एका शासन निर्णयामध्ये 18 महामंडळ ज्या छोट्या छोट्या समाजासाठी देवाभाऊंनी स्थापन केली. तर लिंगायत समाजाचे माझे मित्र बरेच आहेत. लिंगायत समाज महाराष्ट्रामध्ये मोठा आहे, परंतु लिंगायत समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ नव्हतं. देवाभाऊंच्या सरकारनं, एकनाथ शिंदे साहेबांच्या सरकारनं लिंगायत समाजासाठी आर्थिक महामंडळ स्थापन केलं महात्मा बसवेश्वरांच्या नावानं. आणि महात्मा बसवेश्वरांचं जी कर्मभूमी आहे मंगळवेढा, या मंगळवेढ्यामध्ये स्मारक झालं पाहिजे. मागच्या महिन्यामध्ये विधिमंडळामध्ये एक बैठक झाली आणि कलेक्टर साहेबांना आदेश दिले, तिथं जे कृष्ण तलाव आहे त्या तलावाच्या बाजूची 18 एकर जागा ही महात्मा बसवेश्वराच्या स्मारकासाठी देण्याचे आदेश सरकारनं दिलेले आहेत. मित्रांनो, हे सरकार असं असतं, हे काम असं करायचं असतं. हे शरद पवारांच्या पार्टीला
जयंतराव पाटलांच्या पार्टीला हे माहित नाही काम कसं करायचं आहे आणि म्हणून हे का बितरलेत, हे का गांगरलेत? त्यांना माहित आहे की भारतीय जनता पार्टी या महाराष्ट्रातल्या बहुजन समाजाला बरोबर घेऊन चालली आहे. पूर्वी तुम्ही त्यांना विरोध करत होता, त्यांच्यावरती भाजपावरती टीका करत होता. ही ब्राह्मणांची पार्टी आहे, ही व्यापाऱ्यांची पार्टी आहे. आज गावगाड्यातल्या पोरांना वाटतंय ही पार्टी आमची आहे, ही पार्टी आमची आहे, हे आमचा हक्क आहे. कारण भारतीय जनता पार्टीमध्ये कुणाला माहित नाही की पुढचा अध्यक्ष कोण होणार. भारतीय जनता पार्टीमध्ये कुणाला माहित नाही की पुढचा नेता कोण होणार. नरेंद्र मोदी साहेब येण्यापूर्वी भाजपला माहित नव्हतं की देशाच्या पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण असणार. पार्टीनं ठरवलं नरेंद्र मोदी साहेब हे देशाच्या पंतप्रधान पदाचे उमेदवार असणार. आज ही नरेंद्र मोदी साहेबांना माहित नाही की पुढचा या भारतीय जनता पार्टीचा नेता कोण असेल, कारण ही कार्यकर्त्याची पार्टी आहे. जयंतराव पाटलांसारखी 1999ला स्थापन झाल्यापासून 2025 पर्यंत एकच राष्ट्रीय अध्यक्ष आणि फुटला तर पुतण्या अध्यक्ष. ही पार्टी अशी नाही भारतीय जनता पार्टी. या पार्टीमध्ये बदल होतो. या पार्टीमध्ये लालकृष्ण अडवाणींच्या पासून व्यंकय्या नायडूंच्या पर्यंत, या पार्टीमध्ये बंडारू दत्तात्रयांच्या पासून नितीन गडकरींच्या पर्यंत, या पार्टीमध्ये अमित शहा पासून JP नड्डांच्या पर्यंत असे अनेक राष्ट्रीय अध्यक्ष झाले. सोनिया गांधी अध्यक्ष झाल्याच्या नंतर, परंतु तिकडे सोनिया गांधी आणि आता डायरेक्टर राहुल गांधी होते आणि आता त्यांनी ते मल्लिकार्जुन खरगेंना केलाय. तुम्ही आम्हाला शिकू नका हे गणित. म्हणून हे सगळे बितरलेत की भाजप आता मुळापर्यंत चालली आहे, भाजप आता तळागाळापर्यंत चालली आहे, भाजप काम करते आहे आणि नेता आमचा इतका खंबीर आहे. नेत्यावरती तुम्ही टीका केली, नेत्यावरती टिप्पणी केली. तुम्ही आता इथं व्हिडिओ ऐकला, उद्धव ठाकरे साहेबांना काय बोलले? का रे मग मी तुम्हाला शिव्या दिल्या तर काय बिघडतंय का? इथून पुढं मी हेच सांगतोय, माझ्या नेतृत्वावरती भाजपाच्या मग माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, त्यांच्या घरातले मंडळी असतील, चंद्रकांत दादा असतील, चंद्रशेखर कोणी असेल भाजपाचा नेता, नरेंद्र मोदी साहेब असतील, तुम्ही जर खालच्या पटीत जर बोलाल तर याद राखा गोपीचंद पडळकर त्याच पद्धतीने तुम्हाला उत्तर देईन, त्याच पद्धतीने उत्तर देईन. आज ही इशारा सभा आहे. मला म्हणले तिकडे यायचं नाही, तिकडे यायचं नाही. अरे मी काय असा नंगा फकीर माणूस आहे, मी काय असा भेटो का? अरे पण तुमची लायकी, तुमची क्षमता, तुमची पात्रता तर मला दम द्या ना. तो एक खासदार तिकडे झाला, त्यानं मला काहीतरी बोलला तिथं, मी ऐकत पण नाही कुणाची भाषणं. मी नरेंद्र मोदी साहेबांचं भाषण ऐकतो, देवाभाऊंचं भाषण ऐकतो, मी कुणाची भाषणं ऐकत नाही. आणि तिथं आमचा आबा भानुशे इथं आला, एकट्यानं दम भरला, खासदार स्वतः पोलीस स्टेशनला जाऊन बसलाय, ह्याच्यावरती केस दाखल करा. एक पोरग आमचं आटपाडीचं ज्याचं 38 किलो वजन असेल, ते पोरग तुम्हाला लढतंय, तुम्ही मला कशाला नळाच्या भानगडीत पडताय? मला तुम्ही नळाच्या भानगडीत करू नका आणि मला तुम्ही असं समजू नका की गोपीचंदला आम्ही शिव्या दिल्या तर घाबरी. मी गावातनं आलोय रे. आम्ही इटी दांडू खेळताना, गजगाई खेळताना, आमच्या गट्ट्या खेळताना, सुरफाट्या खेळताना, कबड्या खेळताना पोरं आहे म्हणून शिव्या देतच होती की आम्हाला. त्यात काय तुम्ही स्टेजवरनं देताय एवढंच आम्हाला माहित आहे ना. आणि गावात काय रे, गावात सहज माणूस म्हणतो हे कुणाचं पोरग आहे रे, याला कुणी काढलाय रे, सहज म्हणतात. तुम्ही पण ऐकलंय, सहज गावामध्ये ही चर्चा होते. मी काय असा माझा हेतू नव्हता, माझा तसा कुणाला दुखावण्याचा हेतू नाही. अरे तुमचं कृत्य काय आहे, तुम्ही करताय काय? चंद्रकांत दादा तो भितरलाय त्या दिवशी, ज्या दिवशी तुम्ही प्रयत्न करून देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये इस्लामपूरचं ईश्वरपूर केलं, त्या दिवशी गडी सगळ्यात जास्त भितरलाय. हा हिंदू विरोधी आहे. आता चंद्रकांत दादांचे सक्त आदेश मला होते, तिकडे चला हार घालायला. दादांचा आदेश मी मोडू शकत नाही, माझी इच्छा नसताना सुद्धा. मी दादा म्हणलं चला, गेलो. मग आता म्हणलं काय करावं, मी प्रार्थना केली तिथं त्यांच्या वडिलांच्याकडं की ह्या बेट्याला चांगली बुद्धी द्या, ह्या बेट्याला चांगली बुद्धी द्या. महाराष्ट्रामध्ये नारद